नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। आम्ही चाललेलो आहोत आज मका टाकायला। तर दाखवते आम्ही आज 2-4 तुकडे टाकायचे आमची मका। तर चाललोय सगळं आवरून घरी। आज आमच्या कोणच नाही, तर आता पटकन हे सगळं काम आवरलं आणि निघालो आहोत। तर चला दाखवते आम्ही कोणकोणत्या वावरात टाकणार आहे मका। चला आलो रानात। हे बघा चाललंय इकडे पोरांनी मांडलाय खेळ, त्यांची भांडी कुंडी किती छान चाललाय रानात खेळ बघा। आणि इकडे आमची चालली आता मका टाकायची। हे बघा हे आणि आत्याबाई आधी आल्या होत्या, माझा आवरेपर्यंत थोडासा मला झाला उशीर घरून यायला। तर आता मी पण करते सुरुवात। चला पटकन जाऊ आता मका टाकायला, उरकायची नाही परत पाऊस येईन काय होईन। लय कुठं नसते ते पटापटा उरकून आपले पेरणी घ्यावं करून, कारण एक नाही तर 2-4 तुकडे टाकायचे। तिकडे ट्रॅक्टर चाललाय ते सलग ही एक ती एक 3 आणि तिकडे खाली एक 4 असे 4-5 तुकडे आज मका पेरायची। तर चला दुपारून अजून दाखवते कुठं जाणार आहे, कशी चालली मका टाकायची। काय माहित कोणतं बी वापरलंय मला बघूया। कांचन सीड्स आहे बघा, हायब्रिड कांचन सीड्स हायब्रिड ते मकाचा चाललंय बघा। शेतकरी जोडी खूप दिवस झाले, तुम्हाला व्हिडिओत काय दिसले नाही, कारण आमचं झाड दरवर्षी नसतं तर गावात असते। तर चला टाकून घेऊ मका पटकन। ह्यांची लय गडबड असते मका दाखवत, ह्यांची लय गडबड असते सकाळपासून मागं लागत उरक म्हणून। तर आता पटकन उरकते टाकू लागते कणा ह्यांच्या पुढे जाऊन दाखवायचे मला। तर चला बाय बाय, भेटू आपण परत थोडं अजून व्हिडिओमध्ये। चला कंटिन्यू करा व्हिडिओ असाच। झालं बघा आमचं 10 गुंठा मका टाकून हे अख्खं तुकडं 10 गुंठेचं। खाली अजून 2 तुकडे आहेत अशीच। हिथं आता पाणी प्यायला बसलेले आहेत बघा, चाललंय पाणी प्यायचं। आता पाणी पिऊन चाललंय ह्या तुकड्यात खाली, हे बघा हे, आणि त्याच्या खालचं नारळ बसले एक, जे आपला लागणीचा कांदा होता ना मी तुम्हाला दाखवला होता, त्या कांद्याचं तिथे एक टाकायचं तिथे एक टाकायचं असं, आणि खाली एक। इथं बघा पाणी प्यायला बसलेलं आहे आम्ही, आता पाणी पिऊन पुढं जायचंय। चला झालं बघा वरतीचं पण तुकडं टाकून, आणि ह्या पण राहिले थोडंसं 2-4 सऱ्या राहिल्या होत्या। मकाचा बी वरती होतं घेऊन आले, आणि यांना पाणी प्यायचं तर पाणी पण घेऊन आले। तर कसं वाटतंय वातावरण, कसं वाटतंय इकडलं बघा। आज ऊन थोडंसं जास्तच आहे का नाही, आज ऊन लागतंय जरा, आबाळ येते ऊन लागतंय कधी कधी बघा। किती भारी वातावरण आहे का नाही, आज वारं सुटले त्याच्यामुळे नाही जास्त ऊन लागत, कधी कधी येते आबाळ, असं आबाळ पडतंय त्याच्यामुळे काही एवढं ऊन लागत नाही, जाणवत नाही। पण हे तेव्हा रानात थोडीशी खर्च होती त्याच्यामुळे पायाची लय आग झाली, म्हणून पटकन जाऊन आधी चप्पल घातली। चप्पल घालून उरकत नव्हता म्हणून काढून ठेवली होती, पण परत पायाची आग व्हायला लागली, ते खरट्याला टोचायला लागल्या म्हणून परत मग चप्पल घालून मग टाकायला सुरुवात केली। आता थोडंसं राहिलं, इकडल्या 7-8 सऱ्या राहिल्यात, आणि मग नंतर खायला घालायचं या। तर चला झालं का तुमचं दुपारचं जेवण वगैरे, नक्की कमेंटमध्ये सांगा। आता व्हिडिओ संध्याकाळीच येणार आहे, मी विचारते दुपारचं, कारण आता काही टाईम भेटणार नाही ना मला टाकायला, मी संध्याकाळीच अपलोड करणार आहे व्हिडिओ। तर सर्वांनी नक्की पहा व्हिडिओ, कसा आला काय नक्की सांगा, आपल्या गावाकडचं वातावरण कसं आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। झाली मका टाकून खाया करून झालं आता सुट्टी करायची। आता 2-4 सऱ्या इकडं राहिल्या होत्या, मकाचं बी कमी पडलं त्याच्यामुळे आपणला सांगितलं होतं आणायला, तर त्यांनी आणले। तर आता झालं बघा खाया पण घातलं, मका पण टाकून झाल्याला सुट्टी करायची। तर सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि सर्वांना बाय बाय, भेटूया उद्याच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचं शेताकडचं वातावरण कसं वाटलं, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय बाय।